श्री स्वामी समर्थ भक्तांनो, श्री स्वामी चारित्र्य सारामृतची पोथी आहे। याच्यात 21 अध्याय दिलेले आहेत। कोणी एके दिवसात पारायण करायचं असेल तर 21 अध्याय पूर्ण करून पारायण संपू शकतो, कोणी 7 दिवसात करू शकते याचं पारायण। आपण बघू तर या पोथीत पहिलं पेज आहे, श्री स्वामी समर्थ सेवा। इथे दिलेलं आहे बघा, पहिल्यांदा काय सांगितले, रोज श्री स्वामी चारित्र्य सारामृतची पोथीचे क्रमांक 3 अध्याय वाचावेत। दुसऱ्या याच्यात सांगितले, रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावे। सारामृतचं पारायण करताना 11 माळी रोज तुम्हाला जप करावाच लागतो। तिसऱ्या याच्यात लिहिलेलं आहे, आपण जे जे जीव खाऊ ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मने भावे अर्पण करावे, मगच आपण ग्रहण करावे। आपण जे स्वामीची पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर आपण जे घरी स्वयंपाक बनवला आहे त्याचा नैवेद्य स्वामीला दाखवून मग नंतर आपण जेवण करावे असं सांगितलेलं आहे। प्रतिकाळी उठताना, रात्री झोपताना व तुम्ही म्हणजे उठताना किंवा झोपताना दोन्ही वेळी स्वामीचं नाव घेऊनच झोपावे किंवा उठावे असं सांगितलेलं आहे। श्री स्वामी समर्थ महाराजाचे रोज नैवेद्य आरती करावी। तुम्ही सारामृतचं पारायण 7 दिवस करत असला तरी पण रोज पोथी वाचन झाल्यावर आरती करून नैवेद्य दाखवाच, आणि जमलं तर आसपास गाय असली तर त्या गाईला सुद्धा द्यावे नैवेद्य। आणि जवळपास स्वामी केंद्र असले तर तिथे जाऊन नारळ, खडीसाखर ती पण ठेवून यावी। आणि स्वामीचं पारायण करताना आचार विचार धर्म आपले शुद्ध असावं, मांस हे असं घरी पण कोणी करू नये याचं लक्षात ठेवा।